म्हणून आणि त्या जर वापरल्या माझा मगापासून मी सांगतोय की पोलीस प्रशासन कोणतेही प्रशासन असेल मल्टीमीडिया न्यूज माध्यम असेल सर्वांना विनंती आहे की माझ्या बहिणी जर फडकल्या ना तुझा कोणाच्याच ऐकत नाही आणि आज रोजी त्यांची परिस्थिती जशी झालेली आहे ते 100% उठणार नाही मानत आहे तर आपल्याला उत्तर द्यावंच लागेल आम्हाला आणि त्या कारवाईच्या संदर्भात आपण दखल घ्यावी सर्वांनी दखल घ्यावी आणि एकच आहे आमची मागणी हक्काची आमची मागणी हक्काची आमची मागणी हक्काची हम सब तुमचा बोलत आवाज जर असा निघत नसेल ना तर माझा आवाज मी बसवतो आणि शांत निवांतपणे बसतो आणि मी जो डिसिजन घेतलेला आहे तो कायम ठेवतो पण मला आवाज पूर्ण पाहिजे 4 वाजले 5 वाजले तरी चालेल बोधिले साहेब आम्ही आज उठणार नाही काय तुमचं सर्वांचं सांगा कितीही वाजले तरी चालेल आम्ही विदर्भ महसूल सेवा संघटनेचा पत्रकार माध्यमांना सर्वांना माझी विनंती आहे आमचे व्हिडिओ पाठवू नका काही करू नका आम्ही काय करणार आहोत याची दखल पहिली तुम्ही तसं कळवा तसं तुम्ही सांगा व्हिडिओत मजा नाही झालं कालपासून 2 दिवस झाले आम्ही बसलेलो आहोत उपाशी कुठे बसलेलो आहोत दखल घ्या तुम्ही सुद्धा त्यांना विनंती करा की महसूल सेवक बसल्याने उठणार नाही 100% उठणार नाही काही झालं तरी उठणार नाही आमची विदर्भ महसूल सेवा संघटना आहे आम्ही इथून मुंबईत आलो याच्यात नागपूरला गेलो वर्ध्याला गेलो सर्व देवकडे प्रयत्न करून आलेलो आहे आमची मागणी एकच आहे आणि चतुर्थ श्रेणीची आहे या संदर्भात सर्वांनी चर्चा करावी अशी माझी विनंती आहे बंधूंनो सांगा एक मिनिट सांगा काय म्हणता सांगितलेलं आहे सांगा काय म्हणता नाही सांगा एक मिनिट काय म्हणता सांगा आज आपला दुसरा दिवस आहे आंदोलनाचा महसूल विभाग महसूल सेवा विधान संघटनेकडून हा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात अजूनपर्यंत कोणी आमची दखल घेतली नाही आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे ही एकच मागणी आहे या महसूल मंत्रीच्या खात्याचे लोक जर धरणं आंदोलन करत असतील तर मग एवढे सारे तुम्ही शासकीय फायदा करून देता काय करायला आता पुढच्या पाऊल शासनाचे सर्व काम करून आम्ही थकून गेलो पण आमची एकच मागणी चतुर्थ श्रेणी हे कधी पुरी केली आणि आम्ही त्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी जवळपास आज दुसरा दिवस सुरू आहे उपाशी तपाशी माझे महसूल सेवक इथं बसले आहेत आणि त्या सर्वांच्या श्रेणीसाठी मी इथं उभा आहे कारण आम्हाला एकच पाहिजे होती फक्त चतुर्थ श्रेणी शासनाचे सर्व काम करतो आम्ही इव्हन आम्ही शासनाच्या पेट्या उचलले निवडणुकीच्या कामात पूरग्रस्तामध्ये जर असतील तर आम्ही त्यांना पंचनामा करून पुरातून बाहेर काढतो शासनाला महसूल गोळा करून देतो एवढे करून सुद्धा आम्हाला शासनाच्या दृष्टीने देत नाही हीच आमची शोकांतिक आहे एवढे वर्ष 60 वर्षापासून आमची एकच मागणी काय ना सर आपला पूर्ण मी रवींद्र मोदीले विदर्भ महसूल संघटना अध्यक्ष